नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ते तुम्हाला पावसाळ्यात नक्की करायचे आहे। सगळ्यात पहिले मित्रांनो, पावसामुळे झाडं खूप चांगले होतात, त्याच्यात खूप चांगलं नायट्रोजन आणि ऑक्सिजन असते मित्रांनो, जेणे की झाडं आपले खूप चांगले हिरवेगार होतात आणि झाडांची खूप चांगली वाढ होते। पण एक काळजी नक्की घ्यायची आहे, जसं पाणी झाडाला मिळत असते तर ते खूप चांगलं आहे, पण मित्रांनो ओव्हर वॉटरिंग पण होत असते, खूप वेळा झाडांना जास्त पाणी पण होत असते। तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली टिप काय आहे मित्रांनो, जी पण आपली कुंडी आहे त्याच्या खालचे जे ड्रेनेज होल असतात, म्हणजे या कुंड्यांमध्ये जे मित्रांनो आपण छिद्र करून ठेवतो, ते छिद्र तुम्हाला सगळ्या कुंड्यांचे, जे तुमच्या गार्डनमध्ये सगळ्या कुंड्या त्यांचं जसं आता पावसाळा सुरू झाला आहे तर सगळे नक्की चेक करायचे आणि ज्याही कुंडींमध्ये होल्स छोटे असतील किंवा नसतील तर ड्रेनेज होल्स नक्की बनवून द्यायचे। कोणती एक सळाग घेऊन घ्यायची, गॅसवर चांगली गरम करून घ्याल आणि प्लास्टिकचे पॉट असेल तर डायरेक्ट पाडू शकता। आणि समजा मित्रांनो मातीच्या कुंड्या असतील तर असं छोटंसं काही सळाग घ्याल आणि मग त्याला मागून असं थोडंसं तुम्ही ठोकून द्याल कशाने, हतोड्या वगैरेनी हलकंसं, तर ते चाललं जाईल। फक्त जास्त जोरात नका ठोकाल, नाही तर कुंडी तुटू शकते। तर थोडंसं कराल तर लहानसे छिद्र होऊन जाईल मातीच्या कुंडीत। पण मातीच्या कुंडीत मित्रांनो तेवढं जास्त काही ओव्हर वॉटरिंग होत नाही, कारण मातीच्या कुंडीत म्हणजे एअर सर्क्युलेशन होत राहते, तर झाडाला ओव्हर वॉटरिंग होत नाही आणि झाड जास्त पाण्यामुळे खराब नाही होत। पण जे प्लास्टिकच्या कुंड्या असतात त्यांच्यात झाड नक्की खराब होत असते। तर प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये तर ड्रेनेज होल नक्की असले पाहिजे। तर प्लास्टिकच्या जेही सगळ्या कुंड्या आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज होल नक्की करून द्या। पुढची गोष्ट आहे की काही काही जसे खूप जास्त चिकट माती असते मित्रांनो, ती झाली असेल तर तुम्हाला काय करायची आहे, जी पण माती आहे ती काढायची आहे, त्याच्या जागी जी रेती आहे रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते ती तुम्हाला टाकायची आहे। ती जी चिकट माती आहे ती काढून हे रिप्लेस केल्याने काय होईल की जे जास्त ओव्हर वॉटरिंग वगैरे झाडाला झालं तर त्यांनी झाड आपलं खराब नाही होणार, चांगलं राहणार। तर जे पण जसं मी सांगितलं रेती टाकायची आहे तुम्हाला तुमच्या वरच्या कुंड्याच्या लेअरमध्ये। पुढचा आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या झाडाची पिंचिंग करायची। पिंचिंग कशी केल्या जाते मित्रांनो, असं तुम्हाला धरायचं आहे झाडाला आणि असं हलकंसं असं तोडून द्यायचं आहे। हे जसं केलं मित्रांनो याला पिंचिंग म्हणतात। हे आता तुटलं आहे मित्रांनो, इकडनं काय होईल, हे असं वर वाढण्याच्या जागे आता इथून याला साईड ब्रांचेस येईल आणि आपलं जे झाड आहे खूप घनदाट बनेल। तर हा जो पॉईंट आहे हा नक्की वापरायचा आहे। पिंचिंग पण सगळ्या झाडांमध्ये नक्की कराल पावसाळ्यात। पुढचं आहे जसं उन्हाळ्यात तर मित्रांनो जे ब्रांचेस असे राहतात हे वर असले तरी चालतात, पण पावसाळ्यात काय करायचं आहे, जे पण अशा वर असतील ब्रांचेस अशा आलेले असतील तुमच्या झाडाचे, तर त्यांना चांगल्याने मातीने झाकून द्यायचं आहे। माती पूर्ण वरपर्यंत टाकायची आहे। जसं मित्रांनो हे माझं तुळशीचं झाड आहे, हे तुळशीचं झाड तुम्ही पाहू शकता। तर याच्यात कसं झालं, उन्हाळ्यात तर होतं तर ते ठीक आहे, चालत होतं झाडला काही खराब नाही होत होतं, हे वर आलं। पण पाहू शकता याला हलकंसं फंगस लागणं सुरू झाली आहे, ग्रीन कलरची फंगस पाहू शकता। त्याच्यावर काय करायचं आहे, नीमखल्ली टाकायची आहे किंवा मित्रांनो जे कडुलिंबाचं तेल आहे ते टाकू शकता, किंवा मित्रांनो थोडंसं हळदी टाकली तरी चालेल। नीमखल्ली बेस्ट राहील। घरच्या घरी कशी तयार करायची, झाडांमध्ये कशी वापरायची, आधीच चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाहाल, अजून झाडांना नक्की टाकाल। तर मग मित्रांनो थोडीशी नीमखल्ली टाकून द्यायची आणि पुढची काळजी काय घ्यायची आहे, जसं पाहू शकता ही फांदी अशी वर आहे तर इथे पूर्ण माती टाकून द्यायची आहे, म्हणजे इथपर्यंत तरी त्याला भरून द्याल। ही एवढी आहे, एवढी ब्रांच पूर्ण मातीने चांगल्याने झाकून द्याल। जे कोणते तुमचे झाड असतील त्यांचे असे ब्रांचेस वर असतील तर। पुढचं आहे मित्रांनो, आता झाडाला कोणते कोणते खतं टाकायचे आहे, तर मित्रांनो याच्यात नायट्रोजन बेस फर्टिलायझर्स जे असतात ते तुम्हाला जास्तीत जास्त वापरायचे आहे। तर तुम्ही मित्रांनो शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत, किचन वेस्ट कंपोस्ट या तिघांपैकी कोणतेही खत तुमच्या झाडाला टाकून द्यायचं आहे। तुम्हाला महिन्यातनं एकदा किंवा दर 15 दिवसातनं एकदा तुमच्या झाडांमध्ये हे खत नक्की वापरा। हे खत घरच्या घरी कसे बनवायचे आहे आणि झाडात कसे वापरायचे डिटेलमध्ये आधीच व्हिडिओ टाकून ठेवला आहे, नक्की पाहाल। पुढची टिप आहे मित्रांनो, जेही तुमचे जास्वंदाचे झाडं किंवा कोणते फुलाचे झाडं असतील त्यांना समजा मित्रांनो, जसं गुलाब वगैरे आहे त्यांना समजा मित्रांनो कळ्या फुलं नसतील तर मग काय करायचं आहे, तुम्हाला त्याची छाटणी करून टाकायची आहे। बारीक एकदम छाटणी नाही करायची, असं वरपर्यंत जसं पाहू शकता हलकीशी या झाडाची जशी केलेली आहे अशीच तुम्हाला करायची आहे। एकदम हार्ड प्रूनिंग नाही करायची आहे, पण अशी सॉफ्ट प्रूनिंग आणि थोड्या अशा फांद्या कापून द्याल। जसं पावसाळ्यात पाण्यात खूप चांगले न्यूट्रिएंट्स असतात तर त्यांनी याला चांगले नवीन ब्रांचेस येतील आणि झाड खूप चांगले हिरवगार होईल। तर हे जी मित्रांनो कटिंगचा पॉईंट आहे हा नक्की करायचा आहे।
तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगितले, हे तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या झाडात नक्की करायचे, म्हणजे हे यूज करायचे आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे तुम्हाला स्क्रीनवर इथे खताची प्लेलिस्ट येत असेल मित्रांनो, त्याला क्लिक करून नक्की पाल. त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले, याला क्लिक करून नक्की पाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिले. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आहे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.